राहुल गांधी मुर्दाबाद 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 राहुल गांधी मुर्दाबाद 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 राहुल गांधी मुर्दाबाद। दिल्ली येथे काल झालेल्या ग्लोबल इंडिया AI समिट कार्यक्रमाच्या विरोधात युवक काँग्रेसने आंदोलन केल्याची घटना घडली। या आंदोलनाच्या निषेधार्थ आज उरणमध्ये शिवसेनेच्या वतीने जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले। दिल्ली येथे आयोजित ग्लोबल इंडिया AI समिट या कार्यक्रमाला युवक काँग्रेसने विरोध दर्शवत आंदोलन छेडले होते। या घटनेच्या निषेधार्थ आज उरण 4 फाटा येथे शिवसेना उरण विधानसभा यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला। यावेळी शिवसैनिकांनी युवक काँग्रेसच्या भूमिकेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला। या निषेध आंदोलनात रायगड जिल्हा प्रमुख विनोद साफळे, जिल्हा संघटक महेंद्र पाटील, युवा सेना जिल्हा प्रमुख प्रीतम सुर्वे, उरण शहर प्रमुख सुलेमान शेख, चंद्रकांत पाटील, समद भोंगले, बेबीताई पाटील, अक्षय म्हात्रे, संदेश म्हात्रे, दिनेश पाटील, गणेश जळगावकर, रफिक शेख तसेच अनेक शिवसैनिक उपस्थित होते। यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी युवक काँग्रेसने केलेल्या आंदोलनाचा निषेध करत विकासात्मक कार्यक्रमांना विरोध करणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले। दिल्लीतील घटनेचे पडसाद आता राज्यात उमटताना दिसत आहेत। पुढील काळात या विषयावर राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। AI समिट इथे युवक काँग्रेसच्या वतीने निषेध मोर्चा काढला होता। खऱ्या अर्थाने या देशाची प्रगती करायची असेल तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये प्रगती होत आहे। आणि प्रगत विज्ञान आज देशामध्ये नव्हे तर जगात स्वीकारला जातोय। आणि आज आपला भारत देश AI तंत्रज्ञानाचं जगात नेतृत्व करत असताना हे नतद्रष्ट काँग्रेसवाले तिथे जाऊन जर का निषेध करत असतील तर ते प्रगतीचा निषेध करत आहेत। आणि आता हे जग हे विज्ञानावरती चालणार आहे। जसं की आपण पूर्वी पाहिलं की बैलगाडी चालत होती, मग रेल्वे आली, त्यानंतर विमान आलं। कारण आता जग प्रगत होत चाललेलं आहे आणि या प्रगतीच्या आड जर का काँग्रेस येत असेल तर हे काँग्रेसला आम्ही इथं गाडल्याशिवाय राहणार नाही। या देशामध्ये प्रगतीच केली पाहिजे आणि आपली महायुतीच्या माध्यमातून या राज्यामध्ये आणि देशामध्ये प्रगती होत असताना काँग्रेस सरकार नतद्रष्ट पक्ष आहे, जो जुन्या विचाराचा आहे। त्यांना प्रगती नको, कुठलाही विकास नको, फक्त आहे तिथेच राहायचं हा विचार आता काढला पाहिजे। आणि म्हणून शिवसेना उरण विधानसभेच्या वतीने आम्ही या काँग्रेसचा जाहीर निषेध करतोय आणि येणाऱ्या प्रगतीसाठी किंवा येणाऱ्या काळामध्ये आपला भारत देश हा AIच्या माध्यमातून जगामध्ये महासत्ता बनण्यासाठी प्रयत्न करतोय आणि ती महासत्ता होईलच। आणि त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारे या नतद्रष्ट काँग्रेसवासी असू द्या किंवा कम्युनिस्ट असू द्या हे जे प्रयत्न करत देशाच्या प्रगतीच्या आड येतात तर या देशातील जनता ही सुजाण जनता आहे आणि ही जनता महायुतीच्या मागे आहे आणि महायुतीच्या मागे असल्यामुळेच प्रगती होणार आहे। आणि AIचं तंत्रज्ञान संपूर्ण जगभर पसरत आहे। आपल्या भारतामध्ये सुद्धा हे AIचं तंत्रज्ञान पसरत आहे आणि म्हणूनच आम्ही या AIच्या तंत्रज्ञानाचं स्वागत करतो आणि काँग्रेसचा इथं निषेध करण्यासाठी आम्ही सगळे जमलेलो आहोत। पुन्हा एकदा आपण घोषणा देऊया, धिक्कार असो, धिक्कार असो, युवक काँग्रेसचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, युवक काँग्रेसचा धिक्कार असो। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।